सीईटी सेलच्या या साईटवर विद्यार्थ्यांनी यावे. या साईटवरती क्लिक केल्यानंतर राईट साईडला या ठिकाणी ऍडमिशन पोर्टल फॉर AY अकॅडमिक इयर 2025-26 आहे, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली स्क्रोल करून बी फार्मसी फॉर्म डी यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर्ड या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्टर मेल ID आणि जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड मेन्शन करा. साइन इन वरती क्लिक करा. त्यानंतर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करा. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन म्हणून तुम्हाला बॅचलर ऑफ फार्मसी या कोर्सला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही या पेजवरती येताल. या पेजवर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. ऑप्शन फॉर्म फिल करणे ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा ऑप्शन फॉर्म स्वतः भरावा किंवा जाणकार व्यक्तीकडून तो तुमच्या प्रेझेन्स मध्ये भरून घ्यावा. कोणत्याही अननोन व्यक्तीकडून किंवा करण्याआधी ऑप्शन फॉर्म भरण्याआधी तुम्ही काही ज्या कॉलेजेसला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे अशा कॉलेजेसची लिस्ट, त्यांचा जो काही चॉईस कोड आहे तो चॉईस कोड तुम्ही प्रॉपर नोट डाऊन करून ठेवा. ऑप्शन फॉर्म भरण्याआधी तुम्हाला ज्या कॉलेजेसला ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे अशा कॉलेजेसची एक रफ मध्ये यादी तयार करून घ्या. ठीक आहे. ती यादी तुमची तयार झालेली असेल, प्रत्येक कॉलेजचा तुमच्याकडे चॉईस कोड वगैरे असेल, त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला सुरू करू शकता. या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी लेफ्ट साइडला ऑप्शन आहे फिल/एडिट ऑप्शन फॉर्म, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर या 4 स्टेजेस मध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म हा भरला जाईल. त्यातली पहिली स्टेज शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स, म्हणजे व्हेरियस तुम्ही कोर्सेस सिलेक्ट करून युनिव्हर्सिटी, तुम्हाला त्या कॉलेजेसच्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीतील कॉलेज पाहिजे, कोणत्या डिस्ट्रिक्ट, कोणतं स्टेटस, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, सॉर्टिंग करू शकता कॉलेजेस शोधण्यासाठी. एकदा कॉलेज शोधले तुम्ही त्या कॉलेजेसला काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. तो पहिल्या फर्स्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला काय करायचंय, शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स. तुमचे जे काही कॉलेजेसचे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स तुम्हाला शॉर्टलिस्ट करायचे आहेत. एक डेमो म्हणून मी वेगवेगळे जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस तुम्हाला सॉर्ट आउट करून दाखवतोय कशा प्रकारे तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. ठीक आहे. पहिला क्रायटेरिया काय, तुम्हाला कोर्स सिलेक्ट करायचा. काय आपलं, फार्मसी. ज्यांना बी फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी फार्मसीवरती क्लिक करायचंय. ज्यांना फार्म डी साठी करायचं त्यांनी हा सेकंड ऑप्शन. आपल्याला बी फार्मसीसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तर हे फार्मसी कोर्स सिलेक्ट केला. त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी, कोणत्या युनिव्हर्सिटी मधून तुम्हाला ते कॉलेज जे आहे तुम्हाला ज्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं ते कोणत्या युनिव्हर्सिटी मध्ये आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल आपण सिलेक्ट करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, फार्मसीसाठी गव्हर्नमेंट कॉलेज या युनिव्हर्सिटी अंडर औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला आहे तर ते तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस, गव्हर्नमेंट, हे समजा ऑल ठेवा. तुम्हाला काही क्रायटेरिया समजत नसेल तर फक्त ज्या क्रायटेरिया, फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली तुम्ही, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेला आहे, इन्स्टिट्यूट स्टेटस सिलेक्ट केलेला आहे. जर तुम्हाला काही समजत नसेल तर सगळ्या ठिकाणी ऑल ठेवून तुम्ही काय करू शकता, सर्च करू शकता. ठीक आहे.
मी समजा या ठिकाणी ऑल सिलेक्ट करून ठेवतोय, जेणेकरून त्यामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट सर्व इन्स्टिट्यूट तुम्हाला इन्स्टिट्यूटची लिस्ट दाखवेल, कोणत्या बामू युनिव्हर्सिटीमध्ये आणि जिल्हा कोणता, छत्रपती संभाजीनगर. तर हे क्रायटेरिया आपण या ठिकाणी मेन्शन केले. आता सर्च इन्स्टिट्यूट, आपण जे वर क्रायटेरिया टाकले होते त्यानुसार हे 6 कॉलेजेस आलेले आहेत. या 6 कॉलेजेस पैकी ज्या कॉलेजला तुम्हाला सिलेक्ट करायचे त्याला फक्त या ठिकाणी राईट साइडला एक ऑप्शन आहे, चेकबॉक्स आहे, त्या चेकबॉक्सला तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. जसं की हे कॉलेज काय झालं तुमचं, ऑप्शन हा सिलेक्ट झाला. हा सिलेक्ट झालेला ऑप्शन तुम्हाला काय करायचा आहे, ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स, म्हणजे जो तुम्ही सिलेक्ट केलेला ऑप्शन असेल तो तुमच्या ऑप्शन्स मध्ये ऍड होऊन जाईल. जसं फॉर एक्झाम्पल याला आपण आता ऍड करूया. ओके, तुम्ही खाली पाहू शकता सिलेक्टेड युअर शॉर्टलिस्ट ऑप्शन्स, त्यामध्ये हा ऑप्शन सिलेक्ट झालेला आहे. अजून असेच तुम्ही, आता आपण समजा औरंगाबाद युनिव्हर्सिटी मधील कॉलेजेस पाहिले, असेच समजा तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटी मधील जर कॉलेज सर्च करायचे जस्ट तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू शकता. बाकी तुम्हाला सर्व ऑल ठेवायचं असेल ऑल ठेवा. डिस्ट्रिक्ट तुम्हाला एखादा स्पेसिफिक डिस्ट्रिक्ट पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल आपण अहिल्यानगर सिलेक्ट करू, तर पुणे युनिव्हर्सिटी आणि अहिल्यानगर मधील कॉलेज या ठिकाणी तुमच्या समोर लिस्ट होतील. सर्च इन्स्टिट्यूट करा. इन्स्टिट्यूट सर्च केल्यानंतर खाली तुम्हाला तुम्ही क्रायटेरिया जो लावलेला आहे युनिव्हर्सिटी आणि डिस्ट्रिक्ट त्याच्यानुसार, आता आपण पुणे युनिव्हर्सिटी आणि अहिल्यानगर हे 2 क्रायटेरिया लावले होते, त्यानुसार हे 9 कॉलेजेस आपल्या समोर आलेले आहेत. यापैकी जे तुम्हाला कॉलेज समजा सिलेक्ट करायचंय त्याच्या समोरचा चेकबॉक्स सिलेक्ट करा आणि त्याला जस्ट ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करा, म्हणजे तोही ऑप्शन तुमच्या शॉर्टलिस्टेड ऑप्शन मध्ये तो सिलेक्ट होईल. म्हणजे आतापर्यंत आपण हे 2 ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत ते ऑप्शन्स सिलेक्ट करायचे आहेत. तुम्हाला यापैकी एखादा जर ऑप्शन परत डिलीट करायचा असेल तर त्यावरती तुम्ही सिलेक्ट करून खाली डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स आहे त्यावरती क्लिक करून तो डिलीट करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन्स शॉर्टलिस्ट करायचे आहेत. ही झाली तुमची पहिली स्टेज. पहिल्या स्टेज मध्ये आपण काय केले, ऑप्शन्स सिलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, असेच अजून तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करून मी या ठिकाणी दाखवतोय. फॉर एक्झाम्पल आष्टी मधील फार्मसी कॉलेज सिलेक्ट करायचं असेल त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे सिलेक्ट करू शकता. फार्मसी हा कोर्स सिलेक्ट केलेला आहे. आष्टी फार्मसी कॉलेज साठी आनंद चॅरिटेबल संस्था कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी, हे आष्टी मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी अंतर्गत असलेलं कॉलेज आहे. त्या कॉलेजसाठी तुम्हाला अशा प्रकारे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सुरुवातीला फार्मसी कोर्स तुम्ही सिलेक्ट केला, त्यानंतर युनिव्हर्सिटी आष्टी फार्मसी कॉलेज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटी मधील आहे, ती युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करत असताना बीड सिलेक्ट करा. इन्स्टिट्यूट स्टेटस मध्ये ऑल हे सिलेक्टेड राहू द्या. सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर हे 3 कॉलेज आपल्या समोर येतील. त्यामध्ये जो थर्ड ऑप्शन आहे ते आहे तुमचं आष्टी फार्मसी कॉलेज, ज्याचा कोड आहे 02560. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आनंद चॅरिटेबल संस्था कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी हे जोडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी सोबत. याचा कोड परत लक्षात घ्या 02560. या ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट करून त्याला परत काय करू शकता तुम्ही, ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स, ते तुम्ही तुमच्या ऑप्शन्स मध्ये ऍड करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जेवढे काही कॉलेजेस ऍड करायचे असतील तेवढे कॉलेजेस तुम्ही तुमच्या शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स मध्ये ऍड करू शकता. या ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये
हे 4 ऑप्शन्स मी सिलेक्ट केलेले आहेत. जर तुम्हाला यापैकी एखादा ऑप्शन जो असेल तो ऑप्शन काय करायचा आहे, तुम्हाला डिलीट करायचा आहे, तर त्याच्यासाठी सरळ तुम्ही काय करू शकता, जो ऑप्शन डिलीट करायचा आहे त्याच्यासमोर जो काय चेकबॉक्स असेल त्याला सिलेक्ट करा आणि जस्ट डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करा. तो जो काय तुमचा सिलेक्टेड ऑप्शन असेल तो डिलीट होईल आणि फक्त हे 3 ऑप्शन्स राहतील. ही झाली तुमची पहिली स्टेज. या पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही ऑप्शन जे काय केले शॉर्टलिस्ट केलेले आहेत. आता पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला हे जे काय सिलेक्ट केलेले ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सला प्रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे पहिल्या नंबरवरती कोणतं कॉलेज ठेवायचंय, दुसऱ्या नंबरवरती कोणतं कॉलेज ठेवायचंय, तिसऱ्या नंबरवरती कोणतं कॉलेज ठेवायचंय. जसं की या केसमध्ये आपण 3च कॉलेज सिलेक्ट केले, तर पहिल्या नंबरला कोणतं कॉलेज असेल, दुसऱ्या नंबरला कोणतं कॉलेज असेल आणि तिसऱ्या नंबरला कोणतं कॉलेज असेल हे आपण या ठिकाणी काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. एकदा का तुमचे ऑप्शन्स शॉर्टलिस्ट झाले त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. म्हणजे तुमच्या समोर हे फक्त तुम्ही सिलेक्ट केलेले 3 ऑप्शन्स येतील. ओके, तर आता आपल्याला सेकंड जी काही स्टेज आहे दॅट इज सेट युअर प्रेफरन्सेस. तुमचे प्रेफरन्सेस सेट करायचे आहेत. ओके, आता जसं की समजा आष्टी येथील फार्मसी कॉलेजला मला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे, तर त्या ठिकाणी चेकबॉक्स सिलेक्ट केला. सिक्वेन्स मध्ये तुम्हाला चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे. ज्या कॉलेजला तुम्ही सुरुवातीला क्लिक करतो त्याला तुमचा हा बाजूला तुम्ही पाहू शकता प्रेफरन्स नंबर 1 आलेला आहे. आता गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद आणि गव्हर्नमेंट कॉलेज कराड यापैकी तुम्हाला कोणत्या तरी कॉलेजला दुसरा ऑप्शन द्यायचा आहे. आपण कन्सिडर करूयात की औरंगाबाद येथील गव्हर्नमेंट कॉलेजला आपल्याला दुसरा प्रेफरन्स द्यायचा आहे. तर त्याला तुम्ही त्याच्यासमोर जो काय बॉक्स असेल त्या बॉक्सला क्लिक करा म्हणजे त्याला सेकंड प्रेफरन्स येईल आणि ऑटोमॅटिकली जे काय कराडचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याला समजा त्याच्यासमोरचा चेकबॉक्स सिलेक्ट केला तर त्या ठिकाणी तिसरा पर्याय येईल. ओके, हे एकदा परत तुम्ही व्हेरीफाय करा की तुम्हाला पहिला ऑप्शन कोणाला द्यायचा आहे, दुसरा ऑप्शन कोणाला द्यायचा आहे आणि तिसरा ऑप्शन कोणाला द्यायचा आहे. हे सर्व प्रॉपर सिलेक्ट केलं असेल, ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जर कन्फर्म असताल तर सेव्ह अँड प्रोसीड करा किंवा रिसेट माय प्रेफरन्स वर जाऊन तुम्हाला परत तो प्रेफरन्स चेंज करायचा असेल तर तो तुम्ही चेंज करू शकता. सर्व काही ओके असेल तर जस्ट सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर परत या ठिकाणी तुम्हाला सर्व जे काही तुम्ही ऑप्शन्स भरलेले आहेत ते भरलेले ऑप्शन्सचं त्याच्या प्रेफरन्स नुसार पहिल्या नंबरला कोणतं कॉलेज, दुसऱ्या नंबरला कोणतं कॉलेज आणि तिसऱ्या नंबरला कोणतं कॉलेज हे सर्व लिस्ट तुमच्या समोर दिसेल. यात तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही त्या चेंज प्रेफरन्स वरती जाऊन चेंजेस करू शकता. जर काही बदल करायचा नसेल तर सरळ तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करू शकता. हे तिसरी स्टेज आहे ऑप्शन फॉर्म समरी. म्हणजे तुम्ही भरलेले जे सिलेक्ट केलेले कॉलेजेस त्या कॉलेजला दिलेला तुम्ही प्रेफरन्स हे सर्व तुम्हाला या स्टेज मध्ये दिसेल. ते फक्त तुम्हाला काय करायचंय, कन्फर्म करायचं. जर काही चेंजेस करायचे असतील तर चेंज प्रेफरन्स मध्ये जाऊन तुम्ही ते चेंजेस करू शकता. तर चेंजेस करायचे नसतील तर परत तुम्ही काय करू शकता, सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करू शकता. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स नंबर आणि त्या कॉलेजचा कोड दाखवला जाईल. आष्टी फार्मसी कॉलेजचा कोड या ठिकाणी बी फार्मसीचा 02560 आणि त्याचा कोर्स कोड आहे 82310. हा पहिला ऑप्शन आष्टी फार्मसी कॉलेज, सेकंड ऑप्शन गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आणि तिसरा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट कॉलेज कराड. ओके, अशा प्रकारे हे ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. हे सर्व कन्फर्म झाल्यानंतर खाली शेवटचा ऑप्शन आहे प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म. यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा जो काय ऑप्शन भरलेला जो काय ऑप्शन फॉर्म असेल तो ऑप्शन फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला एक वॉर्निंग दिली जाईल की तुम्ही तुमचा भरलेला ऑप्शन फॉर्म जो आहे ते कन्फर्म आहे का, असेल तर ओके करा. काही तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर कॅन्सल करून तुम्ही चेंजेस करू शकता. तुम्ही शुअर आहात. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी जाईल. तो ओटीपी पुटअप करून खाली जो काही कॅप्चा असेल तो कॅप्चा टाकून तुम्हाला हा फॉर्म जो असेल तो फॉर्म काय करायचा आहे,
सबमिट करायचा आहे. तुम्ही ओटीपी या ठिकाणी मेन्शन करा, त्यानंतर कॅप्चा कोड एंटर करा आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करा. कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर तो जो काय ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तो तुम्ही प्रिंट करू शकता. प्रिंट ऑप्शन फॉर्म, तो भरलेला ऑप्शन फॉर्म तुम्ही प्रिंट करून तुमच्या माहितीसाठी ठेवू शकता. जसं की या ऑप्शन फॉर्म मध्ये दिलेला आहे. पहिला प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला त्याचा कोड या ठिकाणी आलेला आहे. दुसरा प्रेफरन्स त्या कॉलेजचा कोड या ठिकाणी आलेला आहे. आणि तिसरा प्रेफरन्स तुमचा त्याचा कोड या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन फॉर्म हा फिलअप करू शकता. पहिल्या राऊंड मध्ये काळजी घेण्यासारखं हे आहे की जो तुमचा पहिला ऑप्शन आहे तो पहिल्या ऑप्शनला जर तुम्हाला पहिल्या ऑप्शनचं कॉलेज भेटलं तर ते कॉलेज ऑटो फ्रीज होतं. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. हे कॅप राऊंड 1 साठी आहे. कॅप राऊंड 2 साठी पहिल्या 3 पैकी कोणतंही कॉलेज तुम्हाला भेटलं तर ते कॉलेज ऑटो फ्रीज होतं. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. हे कॅप राऊंड 2 साठी. कॅप राऊंड 3 साठी पहिले जे काही 6 ऑप्शन्स असतील त्यापैकी कोणतंही कॉलेज भेटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन हे घ्यावं लागतं. त्यामुळं तुमचे जे काही ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स हे काळजीपूर्वक मेन्शन करा. त्यांचा प्रेफरन्स सुद्धा काळजीपूर्वक त्यामध्ये टाकायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. जर ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही आष्टी फार्मसी कॉलेजला येऊन तो फॉर्म भरू शकता. आष्टी येथे आष्टी फार्मसी कॉलेजला ऑथराइज स्क्रुटिनी सेंटर, फॅसिलिटेशन सेंटर आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. ठीक आहे.